वाढलं होतं सर 5.5 महिने पण मला बसायचं सगळे दवाखाने गेले नंतर धुळ्याला मला काहीच फरक नाही. शेवटी सुरतला पण दाखवलं आम्ही ते MRI वगैरे केला. MRI केला तेव्हा सांगितलं डॉक्टरांनी की तुम्हाला लिगामेंट फाटलेले आहे, तुम्हाला बसता येणार नाही आणि ऑपरेशन करावं लागेल. मी तर रडायलाच लागली. मला खूप टेन्शन येऊन गेलं माझं. तर मला तर खाली बसणं तर आता 5-5 मिनिटात स्त्रीला कुठलंही काम केलं तर खाली तर बसावं लागतं. माझी मुलगी मला समजायची. माझी मुलगी पुण्याला MBA झाली. मी फार्मसी झाली शिरपूरला आणि आता MBA करते. तर मला माझी मुलगी पण सांगायची तर मम्मी असं काही नसतं, होऊन जाईल, तू मांडी जबरदस्तीने मांडी घालून बसत जा. पण मला डॉक्टरांनी नाही सांगितलं की फोल्ड करून मांडी फोल्ड करून बसायचं नाही, चेअरवरच बसावं लागेल. पण सर मी थँक्यू म्हणते या कम्युनिटीला. मला आज 7 महिने होऊन गेले. 7 महिन्यामध्ये मी 12 किलो वजन कमी केलं आणि माझी सेकंड बॅच करते सर. पण एवढं लक्ष देऊन मी वर्कआउट करते. जेव्हा जेव्हा असं फोल्ड करून जो व्यायाम असतो त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं करते. पण मी एक पण असं जे व्यायाम असतो ते मिस करत नाही आणि लक्ष देऊन व्यायाम करते. आणि मी माझं 10 ते 15 मिनिटं मी आता मांडी घालून बसू शकते. आंघोळ करत नव्हती, चेअरवर बसूनच मी आंघोळ करत होती, पण मी आता बसते. म्हणून मी खूप थँक्यू म्हणेल सर या कम्युनिटीला. ज्यावेळेस तुम्ही डॉक्टरांकडे गेले होते आपले प्रॉडक्ट घेऊन, तर त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं ते सांग. तुम्ही का गेले होते आणि त्यांनी काय सांगितलं? घेऊ का नको काय काय जास्त? हो मला सुरुवातीला PTC मध्ये मी जेव्हा या कम्युनिटीत आली, मला हे हर्बलच्या गोळ्या वगैरे मी फूड घ्यायची, मग एनर्जी ड्रिंक घ्यायची. मला असं खूप त्रास झाला. एवढा त्रास झाला मला, हे जे आपण डिटॉक्स डे वगैरे करतो त्याचा पण मला भुगे राहवलं जायचं नाही. मी एनर्जी ड्रिंक घ्यायची तर पूर्ण शरीरावर माझ्या चेहऱ्याला पूर्ण गोळ्या होऊन गेल्या. एवढ्या पुढे झाल्या की मला माझा चेहरा पण बघायला आवडायचा. मी डॉक्टरांकडे हे सर्व प्रोडक्ट मी घेऊन गेले. आमचे लेडीज डॉक्टर आहे श्रीरोगतज्ञ. मॅडम म्हटलं मला मी हर्बल लाईफचं करते. माझं तर आधीपासून आमच्या फॅमिली डॉक्टर जसं प्रोडक्ट मी त्यांना असं टेबलावर ठेवून दिलं. आणि मॅडमांना सांगितलं म्हटलं मी हे सर्व हर्बल लाईफचं करते. म्हटलं मॅडम माझं वजन कमी करायला लावलं म्हटलं. आणि त्यांचे ते जे डॉक्टर आहेत राकेश पटेल डॉक्टर आमचे नंदुरबारचे, ते हाडांचे डॉक्टर आहेत. म्हटलं डॉक्टरांनी मी सांगितले मला वजन कमी करायला की तुम्हाला वजन कमी करावं लागेल तर तुमचं हे दुखणं आपोआप कमी होऊन जाईल. तर मग मी आता हे हर्बल लाईफचं करते. तर मॅडम बोलल्या मला की याचं काहीच तुम्हाला साईड इफेक्ट नाही, तुम्ही हे लाईफस्टाईल चालू ठेवा. जोपर्यंत तुमच्याने होत आहे तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, तुम्ही ऑपरेशन पण केलं तरी पण तुमचा काही उपयोग होणार नाही. तुमचं येत नाही ऑपरेशन करायचं, हे करू शकता तुम्ही, तर करायला काय हरकत आहे. पण याचं तुम्ही डोक्यातून काढून टाका की हे हर्बल लाईफचं एनर्जी घेत आहे म्हणून तुमच्या चेहऱ्यावर पुढे आले, असं काहीच नाही. पण आता पूर्णपणे गेले असं माझ्या आशा. मी काय सांगितलं होतं पुढे आल्यानंतर तुम्ही मला विचारलं तेव्हा मी काय सांगितलं आठवतंय? हळूहळू कमी होईल तुमचं पूर्ण बॉडीचं जे उष्णता बाहेर येते. पण सगळ्या बॉडी चेंजेस झालं ना अचानक, त्याच्यामुळे तुम्हाला हे होत आहे. पण तुमचं 6 महिन्यात हे आपोआप चालत आहे. सर बोलले मला एकदम कॉन्फिडन्स सांगायचे सर. पण माझ्याकडे बघणारे माझ्या मैत्रिणी लग्नात जायचे कुठे जायचे, वैद्य अचानक असं तुझं चेहऱ्याला काय झालं, एवढा चांगला चेहरा, एवढा गुटगुटीत चेहरा होता, सोडून दे का ते हर्बल लाईफचं. पण आमच्या जया मॅडम, संदीप सर आणि माझी मैत्रीण सोनल काहीच होत नाही, रेखाताई मी पण करते बघा माझ्या चेहऱ्यावर कसं पोळ्या झाल्या नाही. मग म्हटलं माझं एखाद्या वेळेस त्याचं बॉडीचं वेगवेगळे असते म्हटलं होऊ शकतं. पण मला जेव्हा माझ्या डॉक्टर मॅडम अशा हॉस्पिटलला गेली, माझ्या मैत्रीण पण येत आणि आमच्या एकदम फॅमिली डॉक्टर येते, त्यांनी सांगितलं की तुम्ही अजिबात बंद करायचं नाही, चालूच ठेवायचं याचं काय. आणि माझ्या साक्षीला असं होतं तिचं पण PCODचा त्रास होता तिला पण सांगितलं होतं डॉक्टरांनी की PCOD वजन पण कमी वाढलेलं होतं तिचं वाढलेल्या वजनामुळे झालेली पण. आणि तिच्या इकडच्या बाजूला लहान असताना असं काही क्लास गाडीचा खोकला गेला होता.
या बाजूला त्याचं पूर्ण असं गाठीसारखा प्रकार झालेला होता. तो पण आता तिचा याच्यामध्ये वर्कआउट करून ते आपोआप चाललं गेलं. वाटत पण नाही तिला ते झालंय असं. आणि तो ब्लॅकपणा पण कमी झाला आणि त्याचा जो पीसीओडीचा प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे गेलेला आहे तिचा. डॉक्टरांनी काय सांगितलं तुमच्या त्या डॉक्टरांकडे गेली होती तेव्हा काय सांगितलं? तिला हे करायला लावलं होतं ते प्लास्टिक सर्जरी नाही नाही ते त्याच्याविषयी ऑपरेशन. नाही की टॅबलेट चालू ठेवायच्या का बंद करायच्या का? पीसीओडीचा पीसीओडीचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम पुन्हा स्टार्ट झाला. ते आता नाही गाणी ठेवायचे चालू ना. ते आहे आणि त्यावेळेस बंद केलेलं होतं मला. माझ्याकडे पीसीओडी तिला पिरियड